तिसरी महत्त्वाची पंचवार्षिक योजना आहे। या योजना काळात खूप महत्त्वाचे बदल झाले। भारताचा ट्रान्सफॉर्मिंग टाईम म्हणून सुद्धा या योजनेकडे पाहता येतं। तिसरी पंचवार्षिक योजना कधीची आहे? 61 ते 66 या कालावधीमध्ये आहे। आणि या कालावधीच्या योजनेचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित नेहरू होते अगोदर, पण मध्ये त्यांचं निधन झालं। 1964 नंतर लालबहादूर शास्त्री हे अध्यक्ष बनले। म्हणजे या योजनेला 2 अध्यक्ष होते। आणि या योजनेचं मॉडेल कोण होतं? ज्यांनी याचं प्रतिमान तयार केलं आहे? PC महालनोबिस। PC महालनोबिसच आहेत दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचेही। तिसरी पंचवार्षिक योजना सेम मॉडेल। विशेष लक्षात ठेवा घोषवाक्य। पहिल्या योजनेचं घोषवाक्य म्हणजे भर कशावर होता? कृषीवर। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता? उद्योगावर। आणि दोन्हीचा एकत्रित म्हणजे घोषवाक्य तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कृषी व मूलभूत उद्योग। टार्गेट काय होतं? टार्गेट होतं 5.6%, पण ॲचिव्ह काय झालं? 2.8। एवढं कमी काय ॲचिव्ह झालं? कारण या काळात 2 युद्ध झाले। चीनसोबत 62ला युद्ध आणि 65ला पाकिस्तानसोबत युद्ध। या 2 युद्धाचा परिणाम म्हणून ही योजना टोटली फेल गेली। पण विशेष महत्त्वाचं काय? या योजना काळामध्ये महाराष्ट्र स्थापन झाला, महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन हे परीक्षेला येऊन गेलेलं आहे। तसंच 64ला IDBIची स्थापना झाली। आणि त्यानंतर लास्ट महत्त्वाचे 2 घटक, कृषी मूल्य आयोग जे कृषीसाठी किमान भाव देण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आला। आणि आता कृषी मूल्य आयोग आला म्हणजे माल खरेदीसाठी FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना होणं आवश्यक होतं। अशा प्रकारे या तिसऱ्या योजनेचे हे महत्त्वपूर्ण घटक आहेत जे पहिल्या आणि दुसऱ्या योजनेसोबत रिलेट करून लक्षात ठेवणं अतिशय सोपं होऊ शकतं।